तर प्रताप सरनाईक यांना फारसं गांभीर्यानं घेऊ नका असं वक्तव्य आमदार नरेंद्र मेहतांनी केलेलं आहे। सरनाईकांकडनं परप्रांतीयांना त्रास देण्याचं काम सुरू आहे। सरनाईकांची दुटप्पी भूमिका आहे असं नरेंद्र मेहता म्हणतात। बघा, तुम्ही माझं यापूर्वीचं सुद्धा बघितलं असेल माझं भाषण किंवा माझं प्रेसला बाईट। मी सांगितलं होतं सरनाईकला तुम्ही फारसं काही गांभीर्याने घेऊ नका, कारण त्यांचा निर्णयाला कोणी भीक सुद्धा घालत नाही। ऐकून घ्या, सरनाईक नेहमी बोलतात काय आणि करतात काय। त्यांनी मराठी माणसाचा सुद्धा छळ केलाय आणि परप्रांतीयाचा सुद्धा छळ केलाय। हे दाखवायचा प्रयत्न करत होता या भाषणी की मी मराठी माणसांसोबत आहे। आता बघा 2 दिवसानंतर युटर्न घेतील। मी आजही बोलतो, माझा बाईट तर 2 दिवसानंतर काही येऊन काहीतरी वेगळं बोलेल। नाही, तेही आपले राज्यातले लोक आहेत, त्यांनाही सांभाळायला पाहिजे असं काहीतरी बोलेल बघा आपण। म्हणून सरनाईकच्या निर्णयाला फारसं काही गांभीर्याने घेऊ नका। तर तिकडे नालासोपाऱ्यामध्ये मराठीचाच डंका वाजल्याचं दिसतंय। रिक्षांवर मराठी स्टिकर्स झळकलेले आहेत। रिक्षा चालकांनी निर्णयाचं स्वागत देखील केलेलं आहे। आपण हा मान्य करतोय, महाराष्ट्रामध्ये असतं तर मराठी माणसं बोलायला पाहिजे सर्वांना। सरकारने ते निर्णय खरे निर्णय घेतली आहे। आम्हाला काय त्रास नाही, आम्ही इथे राहायला खायला इथे असतो, तर मराठी माणसं पाहिजे आम्हाला। म्हणजे मान्य करता आपण की हा निर्णय योग्य आहे? नाही, बरोबर आहे, चांगले आहे। भांडण कशाला, आम्ही इथे राहतं खातं, भांडण कसलं की जे सरकारने निर्णय दिला होता की 1 मेला जर का ज्याला मराठी बोलता येणार नाही तर अशा लोकांचे लायसन रद्द होतील। परंतु याच विषयात काही लोकांनी जे बडबड करणारे असतात अशा लोकांनी सांगितलं की आम्ही 4 तारखेला बंद करू, हे करू ते करू। परंतु महाराष्ट्रात जर राहत असाल तर मराठी ही आलीच पाहिजे। कुणाच्या तरी बोलण्याने आमचं एकच रिक्षावाल्यांना सांगणं आहे की कोणीतरी काहीतरी बोलतो म्हणून आपण जर बंद करायला जात असाल किंवा त्यांच्यात जर सामील झालात तर गाठ मनसेशी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।